नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत मोड आलेल्या चण्यांची आमटी। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मोड आलेले आहेत। तर ह्या चण्यांची आज आपण आमटी करणार आहोत। हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते, प्रोटीनची गरज असते। त्यासाठी चण्यांची आमटी हिवाळ्यात खाणं खूप चांगलं मानलं जातं आणि शरीरासाठी खूप चांगलं आहे, बलकारक आहे। तर त्यासाठी आज आपण ही चण्यांची आमटी करणार आहोत। तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने चण्यांची आमटी करणार आहोत। चणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। तुमच्या स्नायूंसाठी, तुमच्या हाडांसाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी चण्यांचा उपयोग होतो। तर अशा चण्यांची आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने आमटी करूया। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तर आमटी करण्यासाठी पातेला गॅसवर ठेवलेला आहे। 1 चमचा तेल घालून घेऊया। मी अंदाजे घालत आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 छोटा चमचा राई घालूया। राई तडतडलेली आहे। आता आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया। जिरं सुद्धा 1 चमचा घालायचं आहे आणि अर्धा चमचा होईल इतकी मेथी घालायची आहे। जिरं सुद्धा फुललेलं आहे। 10-12 पानं कढीपत्त्याची घालून घेऊया। 2 मिरच्या कट करून घालायच्या आहेत आणि 1 मीडियम कांदा कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून घेऊया। गॅस आता मी लो फ्लेमवर करत आहे। कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि चण्यांच्या भाजीसाठी नेहमी कांदा हा गोल्डन ब्राऊनच परतून घ्यायचा आहे। कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि चण्यांची भाजी जेव्हा पण करायची असेल तेव्हा तो गोल्डन ब्राऊनच करायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय। तर आता आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, ती सुद्धा परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट देखील परतून झालेली आहे। आता त्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया। एक चमच हळद घालून घेते। 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आगरी पद्धतीचं तिखट घातलेलं आहे। 1 चमचा गरम मसाला आपण फोडणीतच घालणार आहोत। फोडणीत घातल्यामुळे तो चांगला चण्यांमध्ये मुरेल। चवीपुरतं हिंग घालायचं आहे। अर्धा चमचा हिंग घालत आहे। तुम्हाला आवडत नसेल तर पाव चमचा तरी घालावा। सर्व मसाले परतून घेऊया। मसाले जास्त वेळ परतायचे नाहीत, त्यांचा थोडा कच्चेपणा कमी होईल इतकंच त्यांना परतायचं आहे। तुम्ही बघू शकताय तेल लगेच सुटू लागलेलं आहे। आता आपण यामध्ये चणे घालून घेऊया। चणे उकडून घेतलेले नाहीयेत, कारण आपण चण्यांसोबत आज पातळ भाजी करायची, आमटी करायची आहे, म्हणून इतर भाज्या फळभाज्या देखील घालणार आहोत। तर आता हे चणे घालून घेऊया। चण्यांना मोड काढून घेतलेले आहे, त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक होते। कारण कुठल्याही कडधान्याला मोड काढले तर त्याच्यातला पौष्टिकपणा वाढतो, पचायला देखील हलके होतात। आणि चण्यांमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात। आता हे आपण 2 मिनिटं फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत।
चणे चांगले परतून झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया. पाणी नेहमी गरमच घालायचं म्हणजे भाजीला लवकर उकळी येते. तर तुम्ही बघू शकताय पाणी टाकल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आणि भाजीवर झाकण देऊ. भाजीला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण फळभाज्या घालून घेऊ. आमटीला खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये 2 छोटी वांगी कापून घालणार आहोत आणि एक बटाटा छोटासा घेतलेला आहे. ऑप्शनल आहे बटाटा, तुम्हाला आवडत असेल तर घाला. पण बटाटा घातल्याने बटाटा चांगला फुटल्यावर त्याला चांगला जाडसरपणा येतो आणि चव देखील खूप छान लागते. गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे. आता तुम्हाला जितका रस्सा हवा असेल म्हणजे जितकी पातळ आमटी हवी असेल तितकं पाणी ऍड करा. पाणी गरमच घालायचं आहे. पुन्हा झाकण देऊन 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकताय वांग देखील खूप छान असं शिजलेलं आहे आणि बटाटा देखील शिजलेला आहे. आता आपण चणा शिजलाय का ते बघूया. चणा देखील शिजलेला आहे. आता यामध्ये आपण एका टॅमॅटोची प्युरी घालून घेऊया. तुम्ही टॅमॅटो कापून घातलात तरी सुद्धा चालेल. हे मिक्सरला लावून घेतलेला आहे म्हणजे रस्सा थोडासा जाडसर होईल आणि लवकर जाडसर होईल. मिक्स करून घेऊया. गॅस हाय फ्लेमवरच आहे. थोडंसं काळ्या खोबऱ्याचं वाटण, आमच्या आगरी पद्धतीमध्ये भाजीमध्ये काळ्या खोबऱ्याचं वाटण आवर्जून घातलं जातं, तर ते मी 1 चमचा घालत आहे. ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं याला उकळी काढूया. पातेलीवर झाकण देऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकताय खूप छान आमटी झालेली आहे. तर थोडीशी जाडसर झालेली आहे. तुम्हाला आता किती रस्सा हवाय ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठरवा. मला हा रस्सा पुरेसा आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि थोडेसे देठ देखील घेतलेले आहेत. मी देठांसहित घालत आहे कारण देठांमध्ये कोथिंबीरीचा वास जास्त असतो. देठांसहित कोथिंबीर घातलेली आहे. मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घालत आहे. रस्सा थोडासा जास्त जाड झाल्यासारखा वाटतोय तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्हाला किती रस्सा हवाय तितकं तुम्ही पाणी घालून घ्या. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपली चण्यांची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला. अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर करायला देखील विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.